नमस्कार खवयांनो, तुमचं समर्थ किचनमध्ये स्वागत आहे. मी आज बनवणार आहे कांदा बटाटा पोहा. त्यासाठी एक बटाटा, एक कांदा, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, ओवा, हळद, जिरं, मोहरी आणि हिंग. हिंग तुमचं ऑप्शनल आहे, तुम्ही वापरू पण शकता, नाही आवडल्यास वापरू पण नाही शकत. ते आता मी 2 वाट्या पोहे घेतले. ते व्यवस्थित स्वच्छ साफ करून व्यवस्थित साफ करायचे. एका चाळणीत घ्यायचे आणि व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचे. आता मी कढई घेतली. कढईत 2 चमचे तेल टाकलं. हिंग, मोहरी, हळद नंतर टाकायची, तर करपून जाते. कढीपत्ता. आता मी हे बघा, तडका आला की मग हिरव्या मिरच्या टाकायच्या. हिरव्या मिरच्या टाकून झाल्या की जरासं परतायचं व्यवस्थित. असं परतून झालं असं, त्यात बटाटे टाकायचे. बटाटे टाकून ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं. बटाटे टाकतो तेव्हा मीठ जरा टाकायचं, मग ते लवकर शिजतात आणि कच्चे पण राहत नाही. त्याच्यानंतरच कांदा टाकायचा. कांदा जर अगोदर टाकला तर ते करपून जाते कांदा आणि व्यवस्थित होत नाही. आणि आता हे बघा, हे व्यवस्थित मिक्स केलं की थोडीशी कोथिंबीर टाकायची फोडणीमध्ये. मग कसं वास पण येतो जरा व्यवस्थित आणि दिसायला पण चांगलं. आता त्यानंतर मी वाटल्यास तुम्ही हिंग वापरा किंवा नको वापरू. मी अर्धा चम्मच हिंग टाकला. त्यात अर्धा चम्मच हळद. पोहा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला. त्यात मी टाकलं कढईत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. हे बघा, व्यवस्थित असं परतून घ्यायचं. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. त्यात आपण आता वाटल्यास तुम्ही हळद थोडी टाकू शकता. मीठ टाकायचं चवीनुसार पाहिजे तर, आणि साखर थोडीशी खायला तयार. हे बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.